पुढे एक महत्त्वाची बातमी, मराठी सक्तीविरोधात मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांची मुंबई हायकोर्टामध्ये धाव बघायला मिळते। जनहित याचिका दाखल करत सरकारच्या निर्णयावरती आता स्थगितीची मागणी केलेली आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या याचिकेवरती आज सुनावणी पार पडेल। मुंबईमधील तब्बल 9.5 लाख रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न याचिकेमध्ये असल्याचा दावा आहे। तर परिवहन विभागाचा कायदा योग्यच आहे, कोर्टामध्ये भक्कम बाजू मांडू असं मंत्री सरनाईकांनी म्हटलंय। राजभाषा आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अभिजात भाषेचा दर्जा या मराठीला दिलेला आहे आणि कोणी जर अशा पद्धतीनं चुकीचं मेसेज हा समाज माध्यमांच्या माध्यमातून व्हायरल करत असेल तर ते निश्चितपणे चुकीचं आहे। आणि जर कोणी न्यायालयात गेला असेल तर तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, न्यायालयामध्ये त्यांची बाजू त्यांनी मांडावी। राज्य सरकार परिवहन खात्याच्या वतीनं आम्ही जो कायदा केलेला आहे तो किती योग्य आणि कसा आहे ह्याची माहिती सुद्धा माननीय न्यायालयाला देऊ आणि निश्चितपणे न्यायालयावर आमचा विश्वास आहे। आम्ही आमची बाजू भक्कमपणे तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं न्यायालयाला पटवून देऊ।